आणि त्याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल की दिल्लीत बादशाह कुणाला करायचं, वजीर कुणाला करायचं, मीर बक्षी कुणाला करायचं, दिल्लीचा कारभारी कुणाला करायचं, बादशाहच्या बायकांना तनखा किती द्यायचा, हे सगळं आपण ठरवायचं आहे. आश्चर्य वाटेल, बादशाहाचं प्रेत पडलेलं आहे यमुनेच्या वाळवंटात. 54 ते 59 दुसरा आलमगीर बादशाह होता. वजीरांनी त्याला मारायचं बादशाला. त्यांनी नाही मारलं तर बादशाह मारेल वजीराला, म्हणून वजीर मारायचा आधी सगळं. पण दिल्ली 6 वेळा मराठ्यांनी ताब्यात घेतली आपल्या लोकांनी. आपण दिल्ली ताब्यात घेऊ शकतो आणि शिवाजी महाराजांचं हेच स्वप्न होतं. मला मी ॲबे बार्थेलेमू कॅरे पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. याचं कारण तो प्रवासी आहे, तो इथं आलेला आहे, तो आहे इटालियन, नाही फ्रेंच आहे, तो फराशीच आहे, फ्रेंचमन आहे तो. त्यांनी शिवाजी महाराजांच्या माणसाला विचारलं की हे सगळं झालं तुमचं, राजाला विजय मिळतो आहे, सगळं आहे, त्याचा भूगोल पाठ आहे, सगळं झालं, मग तुमच्या राजाच्या मनात काय आहे, त्याच्या मनातली गुंज काय आहे? शेवटी शिवाजी महाराजांचं स्वप्न एका फ्रेंच कागदातनं आलं आहे तिथे. तर शिवाजी महाराजांचा माणूस चवलचा याला म्हणाला की आमच्या राजाच्या मनात सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा सर्व मुलूख ताब्यात घ्यायचं शिवाजी महाराजांचं हे स्वप्न आहे म्हणते.